कल्याण मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे। अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली त्यानंतर मुंब्रा अशा प्रत्येक शाखेमध्ये उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। मी सध्या अंबरनाथच्या लोकमान्य टिळक या शाखेत आहेत। आपण ह्या ठिकाणी जर बघितलं या शाखेची फुलांनी सजावट करण्यात आली आहे। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते ह्या ठिकाणी आता उपस्थित राहत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ह्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आपण जर शाखेमध्ये जर गेलो तर शाखेने पूर्ण प्रमाणात आपण जर बघितलं तर फुलांची अशी सजावट ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। कारण की आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे ह्या ठिकाणी येतील आणि ह्या शाखेला भेट देतील आणि प्रत्येक कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी यांच्याशी संवाद देखील साधणार आहेत। आपण ह्या ठिकाणी जर बघितलं फुलांनी असं पूर्ण शाखा ही सजावट करण्यात आली। आकर्षक विद्युत रोषणाई देखील ह्या ठिकाणी करण्यात आले आहेत। मात्र उद्धव ठाकरे हे आता पहिल्यांदाच कल्याण मतदारसंघामध्ये येत आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची देखील तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। तसंच महाविकास आघाडीकडून देखील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी जंगी स्वागताची देखील तयारी करण्यात आली आहे। आपल्यासोबत शहर प्रमुख आहेत, अजितदादा आहेत किंवा पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील आता मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेत। सगळ्यात पहिलं आपण अजित काळेंकडे जाऊ। सर, काय सांगाल, कशा प्रकारची तयारी असणार आहे? साधारणपणे साहेब 12:30 वाजता इथे येणार आहेत आणि आपल्या शाखा पदाधिकारी आणि शहरातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सगळ्यांशी सुसंवाद आणि नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत। त्यानंतर साहेब 10 मिनटं सर्वांची भेट घेऊन उर्वरित दौरा त्यांचा नेवाळी मराठा सेक्शनकडे साहेब शिवमंदिर करून मराठा सेक्शनकडे जाणार आहे। सर, आपण बघितलं जर निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अंबरनाथ शहरात येत आहेत। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी असे आदेश दिले आम्हाला की मी कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहे आणि तो दौरा करताना एका विधानसभेची एक शाखा ही त्यांनी निवडायला सांगितली आणि त्या एक एक शाखेला भेट देण्याचा त्यांचा आजचा संकल्प आहे आणि साधारण 12:30च्या आसपास ते अंबरनाथमध्ये येणार आहेत। अंबरनाथ विधानसभेतील ही टिळकनगर शाखा असून तिथे माननीय उद्धव साहेब आता आपल्याला सर्व शिवसैनिकांना भेटणार आहेत आणि त्याची आम्ही आता पूर्ण तयारी केलेली आहे। तर आपण बघितलं प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागताची तयारी ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं सभास्थळ आहे, ह्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत। 5 मिनिटे हे भाषण सुरू असणार आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांशी ह्या पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र परिसरामध्ये जर आपण बघितलं महाविकास आघाडी असेल आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जंगी स्वागताची तयारी ह्या ठिकाणी करण्यात आली आहे। तसंच पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। सगळ्यात पहिले नेवाली नाका, त्यानंतर पालेगाव, त्यानंतर अंबरनाथ, त्यानंतर उल्हासनगर, त्यानंतर कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा असा उद्धव ठाकरे यांचा दौरा असणारे प्रत्येक शाखेत ते भेट देणार आहेत आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। कॅमेरामॅन अमितसह मयूरज जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।